नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 23 मे 2025। मी जात आहे गंगापूरकडं आणि या ठिकाणून समृद्धी हायवेवर अंदाज देणार आहे। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे 23 मे, म्हणजे आज 23 मे पासून राज्यामध्ये म्हणजे 30 तारखेपर्यंत भाग बदलत, काही ठिकाणी मुसळधार, कुठं रिमझिम, कुठं वडे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. पण शेतकऱ्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे खूप शेतकऱ्याचे फोन येत होते पाऊस कधी उघडत आहे, कारण की शेतकऱ्याचे रानं दुरुस्त करायचे राहिले. शेतकऱ्याचे आनंदाची बातमी 1 आणि 2 जूनला सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून खास करून शेतकऱ्याची आनंदाची बातमी. पण राज्यात मात्र आज 23 पासून मात्र भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून दररोज 2-2 भागात वेगवेगळा पाऊस पडत राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 पर्यंत सगळ्या राज्यात महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मात्र 1, 2, 3 तारखेला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून ही खास करून शेतकऱ्याची आनंदाची बातमी. संत्र उत्पादकांचे फोन आले की म्हणजे आम्हाला ताण द्यायचा आहे आणि हे पाऊस कधी उडेल, तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो 1, 2, 3 तारखेला सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून खास करून त्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उघडल्याच्या नंतर तुम्ही तुमचे शेतं रोटावेटर, कल्टिवेटर करून आपण आपली शेतं तयारीत ठेवा, कारण की राज्यात परत मान्सूनचा पाऊस कधी येणार आहे त्याचा मी व्हिडिओ नंतर देणार आहे. पण राज्यात मात्र 30 तारखेपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्या मुसळधार पाऊस जिथं पडणार आहे, तुम्हाला एक सांगू इच्छितो की तो पाऊस सगळ्यात मुसळधार पडणार आहे मुंबईकडे पडणार आहे, म्हणजे मुंबईच्या सर्व जनतेने सतर्क राहण्याचे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर साताऱ्याकडे जास्त मुसळधार पाऊस पडणार आहे, सांगलीकडे पडणार आहे, कराडकडे पडणार आहे, पुण्याकडे मुसळधार पडणार आहे, रायगडकडे मुसळधार पडणार आहे, पुन्हा त्याच्यामध्ये नगर जिल्हा संगमनेर भागाकडे देखील मुसळधार पडणार आहे. कोकणात सगळ्यात जास्त अतिवृष्टी होणार आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरकडे मुसळधार पडणार आहे. सातारा त्या कोकणपट्टीमध्ये अति मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा लक्ष. त्याच्यानंतर परत हा पाऊस म्हणजे भाग बदलत पुन्हा मराठवाड्याकडं, विदर्भाकडं असा दररोज वेगवेगळ्या भागाकडे जाणार आहे. पण सगळीकडे 2-2 दिवस मात्र हजेरी लावणार आहे, म्हणून हा लक्षात घ्यायचा. ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडला नाही तिथं रिमझिम पाऊस पडणार आहे, कुठं निश्चित थेंबत येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे, वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे सगळ्याला विनंती, विजा करत असताना आपली पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका, तुम्ही देखील झाडाचा निवारा घेऊ नका. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. पण राज्यात मात्र सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई या भागांकडे मुसळधार अतिवृष्टी देखील होणार आहे, म्हणून हा अंदाज असेल. तिकडच्या भागातल्या नद्याला पूर देखील येईल, म्हणून हे त्यांनी लक्षात घ्यायचं. आणि अचानक वातावरण बदल झाला तर लगेच उद्या 24 तारखेला परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद. हे अंदाज लासूरकडे जात असताना दिलेला आहे समृद्धी हायवे.